सुप्रीम कोर्टात सलग 2 आठवडे सुनावणी. घटिका जवळ आली. शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? 2 महिन्यात करणार. सलग सुनावणीत शिंदेंची पळापळ. वकिलांसह दिल्ली गाठली. शिंदेंना वातावरण फिरण्याचा अंदाज. इकडे सिब्बल कधीही युक्तिवादासाठी तयार. नेमकं घडलंय काय? राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला रवाना झालेत. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. एकनाथ शिंदे आपल्या या दौऱ्यामध्ये भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार. समोर आलेले माहितीनुसार जिल्हा परिषदेमध्ये अनेक ठिकाणी आणि शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवलं जातंय. दुजाभाव केला जातोय. त्यामुळे शिवसेनेत संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. रायगडमध्ये बहुमत असूनही तडजोड करावी लागली, तर फलटणमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं, अशी खंत स्थानिक शिवसैनिकांकडून व्यक्त केली जातेय. दरम्यान यावर काही ठोस तोडगा निघावा यासाठी एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान पुढील आठवड्यामध्ये म्हणजे पुढील 2 आठवड्यांमध्येच सुप्रीम कोर्टामध्ये सलग सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत 4 मिनिटांची सुनावणी सुप्रीम कोर्टात गेल्या आठवड्यात पार पडली. त्यानंतर पुढील सुनावणी कधी याकडे उभा महाराष्ट्र वाट बघतोय. इकडे शिंदे गटाकडून वेळ काढूपणा सुरू आहे. ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी शिवसेनेतर्फे युक्तिवाद करण्यास तयारी दर्शवली. आपल्याला युक्तिवाद करण्यासाठी 2 तास वेळ हवा असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर शिंदे गटाने पुन्हा वेळ काढूपणा केला. संपूर्ण प्रकरण समजून घेऊन करण्यासाठी वेळ हवा असल्याचं शिंदे गटातर्फे ॲडव्होकेट मुकुल रोहितगी यांनी सांगितलं. शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी स्वतंत्र याचिकेद्वारे आव्हान दिलेलं आहे. ॲडव्होकेट सिब्बल यांनी पक्ष आणि चिन्हाबरोबरच गद्दारांच्या अपात्रतेचा फैसला करण्याबाबत आग्रही भूमिका मांडताच शिंदे गटाचे धाबेदन आणलेत. त्यावेळच्या आमदारकीची मुदत संपल्याचं सांगत शिंदे गटाच्या वकिलांनी अपात्रतेच्या सुनावणीलाच विरोध केला. मात्र न्यायालयाने ॲडव्होकेट सिब्बल यांच्या विनंतीची नोंद घेत सलग सुनावणी निश्चित केली आहे. आणि त्यामुळे पुढील 2 आठवड्यामध्ये आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत दुपारी 2 वाजल्यानंतर सलग सुनावणी होणार आहे. आता हे प्रकरण खूप रखडलंय, खूप दिवस रखडलंय. हे प्रकरण आता अंतिम निकाली काढू, अशी टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने गुरुवारी केली. सलग काही दिवस दररोज दुपारी 2 वाजता सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शवली. त्यानुसार पुढील 2 आठवड्यातच अंतिम सुनावणी होण्याची चिन्ह आहेत. पक्ष आणि चिन्हाबरोबरच आमदारांच्या पात्रतेचा फैसलासुद्धा न्यायालय करणार आहे. आणि त्यामुळेच आता सुप्रीम कोर्ट या मॅटरमध्ये लक्ष घालून सलग सुनावणी घेणार असल्यानं एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण आणि पक्षाबाबत सुनावणी करत असणाऱ्या वकिलांना घेऊन थेट दिल्ली गाठली. आणि अमित शहांसोबत त्यांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय. आणि त्यामुळेच आता शिंदे घाबरलेत आणि त्यांची पळापळ सुरू झाली, अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच राजकीय व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काच्या ठळक बातम्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.